नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या सुरुवातीच्या प्रवासावर बोलणार आहोत ज्यांचं नाव नाथ संप्रदायाच्या इतिहासात खूप आदराने घेतलं जातं. गहनीनाथांबद्दल बोलणार आहोत आपण. हो, गहनीनाथ. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून त्यांच्या बालपणीची जडणघडण, म्हणजे कसं वातावरण मिळालं त्यांना आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गाची सुरुवात कशी झाली, यावर आपण आज जरा सविस्तर चर्चा करूया. बरोबर. आणि ह्या चर्चेतून आपल्याला काय आहे की हे समजून घ्यायचं आहे की त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते होते. हो. त्यांना काय संस्कार मिळाले आणि एवढ्या लहान वयातच इतकी तीव्र आध्यात्मिक ओढ निर्माण होण्यामागे काय कारण असतील. खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे लहान वयात जगाकडे इतक्या वेगळ्या नजरेनं पाहणं हे कसं शक्य होत असेल. चला जरा शोधूया याची उत्तरं. नक्कीच. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून, म्हणजे त्यांच्या जन्मापासून. आपल्या सोर्सेसनुसार गहिनीनाथांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला जिथे म्हणजे धर्माचरण आणि साधू संतांविषयी आदर. हो, तो खोलवर रुजलेला होता. अगदी, म्हणजे घरातच एक प्रकारचं आध्यात्मिक वातावरण होतं असं म्हणायला हरकत नाही. हो, आणि जिथे जन्म झाला ती जागा सुद्धा साधनेला पोषक होती असं म्हणतात. बरोबर. त्यांच्या आईबद्दल विशेष उल्लेख आहे की त्या खूप धार्मिक वृत्तीच्या होत्या. ईश्वरावर त्यांची खूप श्रद्धा होती. अनेक ठिकाणी हे नमूद केलेलं दिसतं. वडिलांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी कौटुंबिक पार्श्वभूमी धार्मिक होती हे निश्चित. आणि इथेच एक म्हणजे विलक्षण गोष्ट दिसते. बालपणापासूनच त्यांच्यात साधना आणि अध्यात्माकडे एक नैसर्गिक कल होता. हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे बघा ना, खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना योग आणि मंत्र साधनेची गोडी लागली होती. हे काही हे सर्वसामान्य नक्कीच नाही. तुम्ही जो मुद्दा मांडलात ना तो फार महत्वाचा आहे. म्हणजे बालपणीचं वातावरण आणि घरातून मिळणारे संस्कार, हो, ते किती कडीचे ठरतात व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, विशेषतः आध्यात्मिक जडणघडणीसाठी. याचं गहिनीनाथ उत्तम उदाहरण आहेत. बरोबर. साधुप्रिय कुटुंब म्हणजे केवळ पूजा अर्चा करणं नाही, तर त्या काळात अशा कुटुंबात साधू संतांचं येणं जाणं असायचं. त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळायचं. अच्छा. त्यामुळे गहिनीनाथांच्या मनात अगदी लहान वयातच साधनेची, वैराग्याची बीजं पेरली गेली हे स्वाभाविक वाटतं. ही फक्त पार्श्वभूमी नाही, तर त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणीच होती ती. खरंय. आणि त्यांच्या बालपणीच्या काही घटना तर त्यात त्यांच्यातल्या या असामान्य क्षमतेची खात्रीच देतात. हो, जसं की उदाहरणार्थ एक प्रसंग सांगितला जातो की अगदी लहान वयात त्यांना समाधीसारखा ध्यानाचा अनुभव आला. नुसता ध्यान नाही, गहन अनुभव. आणि यात खरी रंजकता आहे. म्हणजे एका रात्री ते नदी किनारी शांतपणे ध्यान करत बसले होते, तेव्हा त्यांना एका दिव्य प्रकाशाची अनुभूती आली. अच्छा, दिव्य प्रकाश. हो, हा काही नेहमीचा प्रकाश नव्हता. आणि म्हणतात की याच अनुभवाने त्यांचं मन पूर्णपणे परमार्थाकडे खेचलं गेलं, असं आपल्या स्रोतांमध्ये आहे. हे खूप महत्वाचे आहे नाथ परंपरेत. हो ना. त्यामुळे ते इतर मुलांपेक्षा वेगळे ठरले. जिथे इतर मुलं खेळात रमलेली, तिथे यांचं मन शांत, अंतर्मुख आणि नेहमी गूढ विचारांमध्ये असायचं. बरोबर. एवढी स्थिरता आणि वैचारिक खोली लहान वयात असणं हेच त्यांच्या वेगळेपणाचं लक्षण होतं. अगदी. आणि या घटनांना ना केवळ लहानपणीच्या आठवणी म्हणून नाही बघता येणार. नाथ परंपरेत अशा अनुभवांना खूप महत्त्व दिलं जातं. अच्छा. या घटना म्हणजे त्यांच्यात उपजत असलेल्या, म्हणजे जन्मताच असलेल्या आध्यात्मिक क्षमतेचे आणि पुढे काय होणार याचे सूचक संकेत मानले जातात. म्हणजे एक प्रकारे दिशादर्शन. श्रद्धा किंवा ऐकीव माहितीपेक्षा स्वतःला आलेला अनुभव हाच अंतिम पुरावा. त्यामुळे हा दिव्य प्रकाशाचा अनुभव त्यांच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणायला हवा. हे दाखवतं की काही व्यक्तींमध्ये ही ओढ आणि क्षमता जन्मतःच असते. मग येतो त्यांच्या आयुष्यातला तो महत्त्वाचा क्षण, गुरूंची भेट. हो, गुरुभेट. म्हणतात ना, योग्य वेळी योग्य गुरु मिळायला भाग्य लागतं. गहिनीनाथांनाही असे समर्थ गुरु लाभले. बरोबर. आणि या गुरूंनी त्यांना केवळ योगासनं किंवा ध्यान नाही शिकवलं, तर नाथ संप्रदायाची जी मूळ तत्व आहेत, जी थोडी गूढ, रहस्यमय मानली जातात, त्यांचं ज्ञान दिलं. हो, यात काय काय आलं असेल. बरं, नाथ संप्रदायाची शिकवण खूप व्यापक आहे. गुरूंनी त्यांना सुरुवातीला कदाचित हठयोगातल्या काही क्रिया शिकवल्या असतील. शरीरशुद्धीसाठी षटकर्म, प्राणायाम, काही आसनं. अच्छा. ध्यानाच्या पद्धती, विशेषतः नाद आणि बिंदूवर लक्ष केंद्रित करण्याच्या पद्धती. आणि जी गूढ रहस्य आपण म्हणतो ना, हो, त्यात कदाचित पिंड ब्रह्मांड संबंध, म्हणजे आपलं शरीर आणि हे विश्व यांच्यातला संबंध, नादबिंदूची उपासना किंवा कुंडलिनी जागृतीचं प्राथमिक ज्ञान, अशा गोष्टी असतील.
म्हणजे हा अनुभवाचा मार्ग आहे. अगदी. त्यामुळे गुरु केवळ माहिती देत नाहीत, तर साधनेची प्रत्यक्ष दीक्षा देतात. आणि या सगळ्या ज्ञानाबरोबरच गुरुंनी त्यांना एक खूप मोलाची शिकवण दिली, जी आजही तितकीच महत्वाची वाटते. जीवनातली खरी संपत्ती कोणती? काय सांगितलं? पैसा प्रतिष्ठा नाही, तर अहंकाराचं पूर्णपणे त्याग करणं, आत्मज्ञान मिळवणं आणि परमात्म्याबद्दल खरी भक्ती ठेवणं. अगदी बरोबर. ही त्रिसूत्री. हो, याच त्रिसूत्रीवर आधारित मार्गदर्शनाखाली मग गहनीनाथांनी अत्यंत कठोर साधना सुरू केली. अगदी योग्य मुद्दा मांडलात. नाथ संप्रदायात गुरु शिष्य परंपरेला अनमोल स्थान आहे. बरोबर. गुरु हे केवळ शिक्षक नसतात, नाही, ते मार्गदर्शक असतात, संरक्षक असतात आणि साधकाच्या प्रगतीचे साक्षीदारही असतात. गुरूंकडून मिळालेली दीक्षा आणि ज्ञान हे साधनेचं बीज आहे जणू. आणि ते साधकाला वाढवायचं आहे. हो, त्याला साधकाला स्वतःच्या मेहनतीने आणि निष्ठेने वटवृक्षात बदलायचं असतं. आणि तुम्ही जी त्रिसूत्री सांगितली, अहंकाराचा त्याग, ज्ञान आणि भक्ती, ही तर नाथ तत्वज्ञानाचा गाभाच आहे. म्हणजे अहंकार गेला की ज्ञानाला जागा मिळते, आणि ज्ञान मिळालं की खरी भक्ती आपोआप येते, असा तो क्रम आहे. आणि इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य गुरूंचं मार्गदर्शन किती गरजेचं आहे. खरंय, गहनीनाथांचं उदाहरण तेच दाखवतं. हो, अगदी बरोबर. आता आणखी एका पैलूकडे वळूया, जो अनेक संत चरित्रांमध्ये आढळतो आणि गहनीनाथांच्या बाबतीतही सांगितला जातो. म्हणजे जन्माच्या वेळेचे संकेत. त्यात एक मंद पवित्र सुगंध येऊ लागला. अच्छा. काही ठिकाणी असंही म्हटले की त्यावेळी पक्ष्यांचं वागणं नेहमीपेक्षा वेगळं, काहीसं मंगलसूचक होतं. हो हो, संत चरित्रांमध्ये अशा अद्भुत, कधीकधी चमत्कारिक वाटणाऱ्या घटनांचा उल्लेख असतोच. इतकंच नाही तर काही ग्रंथांमध्ये त्यांच्या बालपणाचं वर्णन करताना ते साधूसारखे होते असं म्हटलंय. म्हणजे काय? म्हणजे भौतिक सुख, खेळणी किंवा खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी यात त्यांना अजिबात रस नव्हता. त्यांचं मन आपोआपच यांपासून दूर होतं. एक प्रकारची नैसर्गिक विरक्ती होती त्यांच्यात. हो, हे समजण्यासारखं आहे. संत चरित्रांमध्ये अशा घटनांचा उल्लेख करण्यामागे एक विशिष्ट हेतू असतो. काय हेतू असतो? या कथांमधून त्या व्यक्तीचा सामान्य माणसांपेक्षा वेगळा, म्हणजे जन्मतःच असलेला विशेष आध्यात्मिक अधिकार किंवा योग्यता दाखवली जाते. अच्छा. यातून त्यांच्या पुढच्या कार्याला एक प्रकारचं दैवी अधिष्ठान मिळतं, म्हणजे ईश्वरी मान्यता किंवा पाठबळ आहे असं सूचित होतं. आणि लोकांचा विश्वास वाढतो. अगदी. लोकांचा त्या संतावरील विश्वास वाढतो, त्यांच्या शिकवणुकीला एक वेगळं महत्त्व येतं. आता या कथा शब्दशः घ्यायच्या की प्रतिकात्मक, हा वेगळा मुद्दा. बरोबर. पण त्यांचं कार्य हे त्या व्यक्तिमत्वाची महती वाढवणं हेच असतं. नक्कीच. म्हणजे या कथा फक्त रंजक नाहीत, तर त्या एका मोठ्या परंपरेचा भाग आहेत. आता त्यांच्या सुरुवातीच्या आध्यात्मिक योगदानाबद्दल बोलूया. असं म्हटलं जातं की गहनीनाथांच्या जन्माने आणि त्यांच्या बालपणीच्या विलक्षण गोष्टींमुळे नाथ परंपरेत एक नवीन ऊर्जा आली. अच्छा. त्यांच्या साध्या वागण्यातून आणि लहान वयातच दिसलेल्या ज्ञानामुळे लोक नकळतपणे आध्यात्मिक मार्गाकडे ओढले गेले. म्हणजे त्यांनी काहीतरी मोठं योगदान दिलं असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या असण्यानेच प्रेरणा मिळाली. हो, त्यांच्या अस्तित्वानेच अनेकांना प्रेरणा दिली. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी कदाचित आपल्या वागण्यातून हे दाखवून दिलं की साधना, योग, भक्ती हा मार्ग फक्त योगी किंवा संन्याशांसाठी नाहीये. सामान्य माणूसही तो अनुसरू शकतो. हो, कदाचित त्यांनी या मार्गातल्या काही अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून सांगितल्या असतील त्यांच्या सहजतेमुळे. होऊ शकतं. त्यामुळे त्यांचं सुरुवातीचं जीवनच अनेकांसाठी एक आदर्श आणि प्रेरणा ठरलं. इथे सुरुवातीचं योगदान याकडे थोडं वेगळं बघायला लागेल. गहनीनाथांचं मुख्य कार्य आणि प्रभाव तर त्यांच्या नंतरच्या काळात दिसतो. हो, अर्थात. खाली उदाहरण होतं. त्यातून लोकांना जाणवलं की अध्यात्मता ही वयावर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाहीये, ती एक आंतरिक शक्यता आहे. म्हणजे त्यांनी काय शिकवलं यापेक्षा त्यांनी त्यांच्या उदाहरणाने काय संदेश दिला हे सुरुवातीच्या टप्प्यावर जास्त महत्त्वाचं ठरतं. त्यांनी नाथ संप्रदायाची तत्त्व जगून दाखवली, त्यामुळे ती लोकांना जास्त भावली असतील. अगदी बरोबर. कृतीतून आणि अस्तित्वातून दिलेला संदेश. तर या सगळ्या चर्चेचा सार काय निघतो? आपण काय शिकलो? याचा अर्थ असा की गहनीनाथांच्या महान योगी बनण्यामागे अनेक गोष्टी एकत्र आल्या. एक पोषक कौटुंबिक पार्श्वभूमी जिथे अध्यात्माला जागा होती. हो. बालपणी मिळालेले योग्य संस्कार आणि आलेले ते गूढ अनुभव. बरोबर. योग्य वेळी लाभलेले समर्थ गुरूंचं मार्गदर्शन अगदी महत्वाचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची स्वतःची प्रबळ आंतरिक ओढ आणि ती उपजत क्षमता. हो, या सगळ्यांनी मिळून त्यांचा आध्यात्मिक पाया इतका भक्कम केला की त्यावर ते पुढे एक मोठी इमारत उभी करू शकले. अगदी अचूक निष्कर्ष काढलात.
गहनेनाथांचं सुरुवातीचं जीवन जसं आपल्या स्त्रोतांमधनं दिसतं ते एका महान योग्याच्या निर्मितीची प्रक्रियाच आपल्यासमोर ठेवतं. हो ना. यात बाहेरची परिस्थिती म्हणजे कुटुंब, गुरु आणि आंतरिक प्रवृत्ती म्हणजे नैसर्गिक कल, अनुभव यांचा एक सुंदर मिलाप दिसतो. खरंय. आणि या केवळ भूतकाळातल्या घटना नाहीत, तर त्या एका मोठ्या आध्यात्मिक परंपरेतलं सातत्य आणि व्यक्तीच्या अमर्याद क्षमतेचं प्रतीक आहेत. हो. हे सर्व घटक त्यांच्या पुढील कार्याची, त्यांच्या शिकवणुकीची आणि नाथ संप्रदायातील त्यांच्या महत्त्वाच्या स्थानाची पायाभरणी करणारे ठरले. बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक विचार येतो की अशी भक्कम पायाभरणी झाल्यावर एखाद्या व्यक्तीचा पुढचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास कसा उलगडत असेल. हा पुढचा टप्पा. हो. सुरुवातीचे संकेत आणि अनुभव महत्वाचे, पण पुढे साधनेत येणारे चढ उतार, कसोटीचे क्षण, ज्ञानाचे नवनवे टप्पे, हे सगळं मिळून त्या व्यक्तीला कसं घडवत असेल. आणि बालपणीच्या त्या निरागस अनुभवांचं रूपांतर. हो, त्यांचं रूपांतर परिपक्व ज्ञानात आणि करुणेमध्ये कसं होत असेल. हा खरंच पुढे विचार करण्यासारखा आणि अधिक खोलवर शोध घेण्यासारखा विषय आहे. निश्चितच. एका व्यक्तीच्या जडणघडणीचे हे पैलू समजून घेणं खूप उद्बोधक आहे. या सविस्तर आणि मार्मिक चर्चेसाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद.